भांड्याचा फोन अजून सुद्धा बंदच येतोय. राजकुमारचं काय सुरू आहे ते तरी बघते आता. अशी का भूतासारखी माझ्या समोर येऊन थांबलीयस? घाबरवण्याचा प्रयत्न करत होतीस का मला? मोनिका, मी कुठे काय केलंय? पण तू काय एवढी घाबरलीस? चेहरा काय एवढा पांढरा पडलाय तुझा? गप्पा बस. हेही बोलते. तुझं बोल, काय काम आहे? कशाला आलीयस इकडे? बरं मला सांग, राजकुमार काही बोलले का तुला? कशाबद्दल? अगं, आता शुभ्रा आली होती किचनमध्ये, म्हणजे तिला काही बोलू नको, पण ती मला म्हणाली एक मोठं सिक्रेट आहे. सिक्रेट? काय कसलं सिक्रेट? काय बोलली ती? काय काय सांगितलं तिने? म्हणजे तिचं सिक्रेट असं होतं की ओवीचा गाण्याचा क्लास, म्हणजे ते गुरुकुल बंद होणार आहे असं काहीतरी म्हणत होती. खरं आहे का हे? मोनिका मला सांग, तू आईंचे कान भरलेत का त्या क्लासच्या विरोधात? अरे देवा, या स्टुपिड शुभ्राच्या पोटात एक काहीच राहत नाही. काय करायचं या मुलीचं खरंच कळत नाही मला. मोनिका, काय विचारते? प्लीज मला सांग ना खरं खरं. काय खरं खरं सांगू? मी का आईंचे कान भरेन? हा, ते काय लहान आहेत? शुभ्रा एवढ्यात चांगल्या मोठ्या आहेत. त्यांना त्यांचं सगळं कळतं. त्या त्यांचं डिसिजन्स बनवतात. त्यांना कोणी काय सांगायची गरज नसते. कळलं? मला सांग, माझी लेक काय बडबड करून गेली? काय कसलं सिक्रेट? काय 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 सांगितलं तिने तुला? जरा नीट सांग मला. नाही, मी तिला फार काही विचारलं नाही, मी विषयच वाढवला नाही मुळात. कारण तिला त्या सिक्रेटच्या बदल्यात चीज मॅगी हवी होती. आणि नाही, प्रत्येक वेळा करते ती. सिक्रेट सांगण्याच्या बदल्यात काहीतरी मागते. मोनिका, ही सवय बरी नाही, खूप लहान आहे ती. प्लीज तिला आवर आत्ताच. तिला अक्कल नाहीये. तू तिच्या बोलण्याकडे काही फार लक्ष नको देत जाऊस. येते मी. सगळं जागेवर मिळतं तरी भिकारीसारखी काहीतरी वागते. नाही, मोनिका जितकं सहज दाखवायचा प्रयत्न करते तितकी ही गोष्ट साधी नाही. शुभ्राने नक्कीच काहीतरी ऐकलंय. आणि मोनिकाच्या चेहऱ्यावरची ती भीती सांगत होती की घरात नक्कीच काहीतरी वेगळाच खेळ सुरू आहे. राजकुमार आणि मोनिका मिळून ओवीच्या क्लासच्या मागे लागले आहेत का? देवा, आत्ता कुठेतरी ती पोरगी आनंदात जगू लागली आहे. जर आत्ता तिचा क्लास बंद झाला ना, तर ओवी पूर्णपणे कोसळेल. मला सावध राहावंच लागेल. ओवी, तुला माहिती असतं का, त्या गोष्टीचा एंड खूप सॅड असतो बघ. राजा आणि राणी परत कधीच भेटले नसतात ग. अबीर, हा शेवट आपण बदलूया. हा शेवट नको. यस, चालेल. राजा राणी रिटर्न्स भाग 2. राजा राणी एकमेकांपासून दूर गेले, भांडण झालं, सगळं संपलं असं वाटलं होतं. पण नशिबात त्यांचं काहीतरी वेगळंच होतं. अचानक एक दिवशी ते एकमेकांच्या समोर आले. वाव, काय भारी ट्विस्ट असते बघ तुझी. मग पुढे काय झालं? ते दोघे जण एकमेकांसमोर आले. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असतं? सुरुवातीला काही बोललेच नाही, नुसते रागाने एकमेकांकडे बघत होते. आणि मग एकमेकांशी भांडायला लागले. बात करा, मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुझी चूक माझी चूक, तुझी चूक माझी चूक, तुझी चूक माझी चूक. अरे देवा, एवढ्या वर्षाने भेटल्यावर पण भांडतच होते. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी देवाने काहीतरी चमत्कार केला आणि दोघांना एकाच गाडीतून प्रवास करावा लागला. जसं आपण करतोय तसं ना. आलो मी मॉन्स्टर. मॉन्स्टर पकडली आहे. बोलू क्या करू? खाली उतरवा हिला, खाली उतरवा. मोनिका, कुठे होतीस तू? घरभर शोधते मी तुला मगाचपासून. मोनिका, तू बरी आहेस ना? आम्ही खेळतोय ना. आई, राजकुमार,
तुम्ही ना हिचे खूप जास्त लाड पुरवताय आणि ही आपल्या मागे जाऊन काय दिवे लावते तू मला नाही माहित काय केलं त्यानं सांगू ना काय केलंस तू उड्या मारत गेलेली अमृताताईंकडे त्यांना सांगितलंय माझ्याकडे मोठं सिक्रेट आहे त्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद पडणार आहे जरा गप्प बसशील का तू तिच्या समोर काही बोलू नको असं नाही बोलतो आई ऐक ना शुभ्रा, तू अमृता काकूला काही सांगितलंस का? असं तुला सांगितलं ना, मी पिंकी प्रॉमिस दिला की नाही की कोणाला सांगायचं नाही. तू सांगितलं नाहीस तर वीकेंडला आपण मॉलमध्ये जाऊ, तरी तू जाऊन सांगितलंस. खोटाल द्या तुम्ही दोघं. तुम्ही कधीच तुमचा प्रॉमिस पाळत नाही. मागच्या वेळी म्हणले होता गेम देणार पण दिलाच नाही, म्हणून मी काकूला सांगायला गेली. ए बाई इथून पुढे सगळे प्रॉमिस पाळतो तुझे काम धंदे सगळं सोडतो तुझे प्रॉमिसेस पाळत बसतो तोंड बंद ठेवशील इथून पुढे मोनिका इकडे शुभ्रा इथे ऐक तुझ्या मम्मा आणि डॅडूचं मला काही माहित नाही पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही मी प्रॉमिस पाळते की नाही मग मी तुला प्रॉमिस करते की एक दिवस ना आपण चौघही जण रिसॉर्टवर जाऊ आणि असंच पकडापकडी खेळ ओके पण माझी एक अट आहे मला माहिती आहे आऊ तुझी अट. अच्छा काय माहितीये तुला मी अजून कोणाला सिक्रेट सांगणार नाही. सगळं तर सांगून झालंय अजून काय राहिलंय सारंग तुम्ही इथे का वळवलीत गाडी मला गुरुकुलात जायचंय घरी सोडतो ना म्हणजे आता गुरुकुलमध्ये जाऊन काय करणार आहात तुम्ही अहो असं कसं गुरुकुलात मुलं आहेत त्यांचे पालक येईपर्यंत ती माझी जबाबदारी आहे ठीक आहे सोडतो घरी सॉरी गुरुकुलमध्ये ट्रिपला जी मज्जा आली ना मी तर पुढच्या वेळी पण येणार. आणि ती रात्रीची कॅम्प फायर वा खूपच भारी होतं सगळं. टीचर आता आपला कॅम्प परत कधी असणार आम्ही आतापासूनच तयारी करतो. अरे हो ह्या कॅम्पचा तरी थकवा उतरू दे आता आपण पावसाळी कॅम्पला गेलेलो की नाही मग ह्यानंतर हिवाळी कॅम्पला जाऊ आणि मग उन्हाळी कॅम्पला चालेल कॅम्पला पुढच्या वर्षी जायचं आत्तापासून दंगा चालू करू नका व्यंकटेशजी मला असं वाटतं की आपण 1 तास लवकर पोहोचलोय ना म्हणून कोणाचेच पालक घ्यायला आले नाहीयेत अजून कोणीच दिसत नाहीये. आपण या सगळ्यांना गुरुकुलात बसायला सांगू मला चावी द्या ना प्लीज थांब देतो एक थांबा